घसरला की तुम्ही दरीतच आहे. आता आपण महाराजांची मूर्ती बघायची आहे, नॅचरली तयार झाल्या डोंगरामध्ये नॅचरली. आणि या डोंगराची उंची म्हणाल तर 2000 ते 2500 फुटाच्या मध्ये आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण आज निघालोय कुंडलच्या डोंगरावर आपल्या मित्रांबरोबर. मागचा जरी ब्लॉग तुम्ही बघितला तरी आपण मित्रांबरोबरच गेलो जलतारा वॉटर पार्कला. आजही कुंडलच्या डोंगरावर आहे ते मित्रांबरोबर जाणार आहे आणि आम्ही तिथे ट्रेकिंग करणार आहे, मंदिरात जाणार आहे. तर तिथला सगळा मी एक्सपिरियन्स माझा सांगणार आहे. तर शेवटपर्यंत हा ब्लॉग नक्की बघा. तर चला आपण निघूया. आणि आत्ता आहे ते दुपारचे 4 वाजता आहेत आणि बाहेर बघाल तर तुम्ही भरपूर ऊन आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, भरपूर ऊन आहे बाहेर. तर तरी पण आपल्याला जायचं आहे. तर चला आपण निघूया. seconds later. तर चला आपण वरती आत्ता मंदिरात निघालोय. हे मंदिर आहे ते वरती वीरभद्राचं मंदिर आहे. आणि हे आपले 2 मित्र आहेत. परत्या चला, किती पायऱ्या आहेत तरी परत्या? तरी माझ्या अंदाजाने 200-250 पायऱ्या आहेत. चला, आणि आपण आता हे करून मागच्या डोंगरावर पण जाणार आहे. तर आता हेच किती टाईम लागतोय बघूया वरती जास्तोपर्यंत. काय 15 ते 20 मिनटात वरती जाईल फार फार. तर चला जाऊया. आणि हे तुम्ही बघू शकता, हे शनिदेवाचं मंदिर आहे. किती एक 50 पायऱ्यावरती आले की आहे का शनिदेवाचं मंदिर. शनिदेवाचं मंदिर आहे. आणि इथनं वरती गेले की वीरभद्राचं मंदिर आहे. वरती ते जे तुम्हाला दिसतंय ते बघा. जरा वरती आले की हे सगळं कुंडलगाव दिसायला सुरू होते. हे बघा, हे सगळं कुंडलगाव दिसायला सुरू होते. आणि वरती गेलं तर सगळं अख्खं पोलीस बिलूस सगळं दिसतंय. एवढ्यातच 50 पायऱ्यामध्येच दमले. चला, आता पाण्याची बाटली वगैरे सगळी आहे सोय. पण आता किती वेळ चालायला लागते आता काय माहीत अजून. चला, वरती आहेत लोक दिसत आहेत. जरा घंट्यांचा वगैरे आवाज येतोय. तरी 2-2.5 वर्षानंतर आलो आहे मी. चला, लय बोललं तरी इथंच हे होईल. वरती जाऊन निवांत बोलूया आपण. तर हे तुम्हाला दिसतंय ते मंदिराचं प्रवेशद्वार आहे. चला आपण आज जाऊया. आणि आपण आत्ता वरती आलेलो आहे. तर हा एकदा व्ह्यू बघा. सगळं तो साखर कारखाना वगैरे सगळा दिसतोय. चला, दम भरलेला आहे. जरा पाणी वगैरे पिऊया आता. हे सगळं तुम्हाला दिसतं ते गाव आहे, कुंडल गाव आहे. चला, हे प्रवेशद्वार आहे. आपण काढूया आता, चप्पल वगैरे काढू आणि जाऊ वरती. दमलायस काय भरत्या? हां, हे बघा, हे सगळं आहे ते कुंडल गाव आहे. हे असं मंदिर आहे आत वीरभद्राचं. मी पण जवळजवळ 2 वर्षानंतर आलो. परत्या, तू किती वर्षानंतर आलायस? मी पण 1-1.5 वर्ष 1.5 वर्षानं आलायस का? हां, ऊन असलं तरी वारा आहे चांगला इथं. वारा चांगला आहे, भारी आहे. कुंडलचा व्ह्यू दाखव सगळं. हां, दाखवलं की आत्ताच दाखवला. जरा आता विश्रांती घेऊया, रेस्ट घेऊया. आणि इथून आपल्याला मागच्या साईडला जायचं आहे, मागच्या डोंगरावर जायचं आहे आता. आपल्याला जराशी माहिती सांगणार आहे. मला काही एवढं माहीत नाही. मी ॲक्च्युली आहे पोलूसचा, ते हा कुंडलचा आहे, त्यामुळे ह्याला जास्त सगळं माहीत आहे. सांग परत माहिती. कसं आहे, आपल्या ह्या वीरभद्राचं नाही डिसेंबरमध्ये लग्न असतं. मग भरपूर लांब लांबनं माणसं येतात तिथं. म्हणजे आदल्या दिवशी राहायला येतात, परत दुसऱ्या दिवशी लग्ना दिवशी येतात. एवढी गर्दी असते की उभं राहायला जागा नसते. मग त्या दिवशी काय होतं, सायंकाळी 6-7:30च्या दरम्यान लग्न वगैरे होतं.
अक्षता वगैरे पडतात आणि त्यानंतर सगळ्यांना जेवण वगैरे महाप्रसाद असतो. मग महाप्रसादामध्ये कसं असतं बाजरीची भाकरी, दही, खरडा, भुगीच कालवण, भात वगैरे हे सगळे पदार्थ असतात. एक नंबर माहोल वगैरे असतो आणि एक नंबर सगळं जेवण वगैरे होतं आणि सगळ्यांना व्यवस्थित महाप्रसाद मिळतो. खूप मोठं आपलं कुंडलला जुना इतिहास आहे आणि हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे. तरी किती 500 त्यामुळं 500 वर्षापूर्वीच असेल का? असेल तरी भरपूर वर्षापूर्वीच आहे. हां. एक्झॅक्ट मला पण आता नेमकं माहीत नाही. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा या इथे. आणि मग आतापर्यंत कधी आलायस का इथं? हो, तसा बऱ्याच वेळा आलोय. फक्त आता कॉलेज वगैरे असल्यामुळं जास्त काही येत नव्हतो. तर आता 1 वर्ष 1.5 वर्षानं मी आलोय. तर बरं वाटलं येऊन, आनंद मिळाला. चला आता बाकीचं पण आपल्याला सगळं फिरायचं आहे. इथं सगळं करायला लागलो तर 1 तासाचा ब्लॉग इथंच होईल सगळा. चला, ही जी तुम्हाला समोर दिसते ती गुफा आहे. परत कुठल्या रे गुफा ती? नाव काय गुफेला? नाही आहे का नाव एक्झॅक्ट? तर हे वीरभद्राचं इथं मंदिर आहे आणि तिथनंच इथं जरा समोर आलं का नाही, ही आपली गुफा आहे. नाव काय माहीत नाही आता काय, पण चला तरी तुम्हाला नेऊन दाखवतो गुफा काय आहे ते. पाणी आहे इथं गुफेत बघा. हे आता कॅमेऱ्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, पण ॲक्च्युली आहे पाणी. कसलं आहे? स्वच्छ घाण कसलं आहे पाणी? रेग्युलर हातपाय वगैरे असं हे करायसाठी. आणि इथं दिसते ती टाकी आहे तुम्हाला. काय इथनंच येते काय पाणी गुफेतलं? कसं आहे नक्की सिस्टीम? हां, तसंच काय तर आहे. हां, पाईपलाईन दिसते बहुतेक, तसंच काय तर असेल. आणि इथं वरती काय पडते कुलूप लावलेलं कसलं आहे? काय आहे? कसले खोले आहेत? होय काय? यात्रेकरूंना काय तर आहे बहुतेक. मी पण पहिल्यांदाच बघतोय एवढ्या वर्षात. 2 वर्षापूर्वी आलेलो, पण हे सगळं काय बघितलेलं नव्हतं. हे बघा, यात्रेकरूंसाठीच काय तर असेल, राहण्याची सोय वगैरे असेल ही यात्रेकरूंनाच. ह्या कॅमेरात कितपत दिसते माहीत नाही, कारण आज सगळा अंधार आहे. आता इथून आपण जाऊया. आता इथनं कुठे जाऊया परत? आता आपण इथनं मागे जायचं हम्म. आणि हा डोंगर आपण फिरून मागे मागच्या साईडला सीता जानकी सीता जानकी का? सीता जानकीचं मंदिर आहे, ते बघूया. ते बघूया. जैन धर्मीयांचं पण मंदिर आहे तिथं. ते बहुतेक वरती आणि तिकडं. नाही तिथेच आहे. हा. मग त्याला लागूनच आहे सीता जानकीला. त्याला ते पण लागूनच आहे बघूया. का? ते पण बघूया. तिथून परत फिरून गेले की हां. एक असंच डोंगरामध्ये असं शिवाजी महाराजांची मूर्ती, महाराजांची मूर्ती आहे. नैसर्गिक पद्धतीनं आपोआप साकारलेली मूर्ती आहे. म्हणजे मॅनमेड नाही आहे ती, नॅचरली बनली दाखवतो. ते पण मी पहिल्यांदाच बघणार आहे एवढ्या वर्षात. बघा इथं आहे पण बघितलेलं नाही आहे. आज ते पहिला अनुभव घेतोय मी. चला तर जाऊया. हे बघ, कुठल्या डोंगरावर जायचं आता? आता हे डोंगर फक्त फिरूया, कारण आता वेळ होणार तो डोंगर फिरायला म्हटलं तर. चालेल की जाऊया. पहिला हे करू परत. हा, वेळ असलं तर त्या डोंगरावर जाऊ. चालेल. कारण मागल्या ठिकाणी भरपूर बघायला आहे. हा आहे काय? बरं ठीक आहे, तिकडे जाऊया. तर हा प्रवेशद्वार आहे वीरभद्राचा आणि तिकडनंच या साईडला बाहेर आलं की मागच्या डोंगराकडे जायला ही पायवाट आहे बारकी. इथे एका कुंड आहे. हां, पाणी आहे, घाणच आहे पाणी पावसामुळे आता. हां, तेच की. तर ही अशी पायवाट आहे, हे बघा दिसते ती. आणि ह्या त्या खाली जायला परत पायऱ्या आहेत इथून इकडं खाली जायला. तर चला जाऊया. आणि सावकाश आहे इथनं, कारण इथनं पाय डायरेक्ट घसरला की तुम्ही दरीतच आहे. एकदम बारकी आहे. आणि ते 2 पुढं बाया दिसत आहेत, 3 बाया दिसत आहेत. ते पण पहिल्यांदाच आले तिथं, बिलवडीचे आहेत ते. तर चला हळू करत जाऊया आता. हां, हे समोर दिसते ते कुस्ती मैदान आहे बघा. कॅमेरात किती दिसते माहीत नाही आता. महाराष्ट्र काय केसरी महाराष्ट्र प्रसिद्ध कुस्ती मैदान आहे इथं. कुंडलचं दर जत्रेत इथं कुस्त्या भरतायत. हां, 10-11 लाखाच्या कुस्त्या इथं भरतायत जत्रेला. प्रतिनिधी हायस्कूल आहे. ते समोर दिसते ते प्रतिनिधी हायस्कूल आहे बघा. इथं आजपर्यंत भरत्या. मग कधी आलायस काय कुस्ती बघायला? देखा आपने लापरवाही का नतीजा. आलायस? रोहित पटेल, परत आपला गामा नाही काय ना, थापा परत सिकंदर शेख, परत माऊली जमदाडे, अशी मोठी पहिलवान आपल्या दिग्गज पहिलवान आपल्या कुंडलला येऊन गेलेत कुस्ती खेळून. मीच एकदा पण आलेलो नाही, नुसतं इंस्टाग्रामला. कुंडलचं महाराष्ट्र प्रसिद्ध कुस्ती मैदान आहे. दरवर्षी 10-11 लाखाची कुस्त्या होतात. एवढं प्रसिद्ध आहे तरी अजून मी एकदा पण आलेलो नाही. फक्त इंस्टा रील आणि फोटोला एवढ्यालाच बघतोय मी.
तसं परत्या समोर काय पाण्याची जुनी टाकी आहे. ती समोर आहे हा, काय पाण्याची सगळ्यात अगोदर कुंडलात तिथनं पाणी येतं आपलं. तिथनं येत होतं काय कुंडलला सगळ्या गावाला तिथनं पाणी. ती कसं हा. आहे, जिल्हा परिषदेचं प्रकल्प आहे तो. होय काय हा. हा 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 तिकडनं ती पाणी येत होतं आपल्याला हम्म, सगळ्यात हम्म, अगोदर. हे इथनं सगळंच दिसतंय आणि हो, पलूस मावळ. कुंडल हे इथनं सगळंच दिसतंय. एक प्रकारचं आमचं ट्रेकिंगच चालू आहे सगळ्या खडकातनं आणि दगडातनं. भारी आहे पण पावसाळ्यात परत्या अजून भारी वाटत असेल हा सगळं हिरवगार हिरवगार सगळं. आता हे सगळं सुकले. आत्ताही काय काय सुकलेत झाडं पण पलीकडं म्हणतोय की हिरवगार आहे. बघूया आता काय आहे ते. चला हे बघा हा व्ह्यू आहे सगळा. आपण आहे ती तिकडं खाली ते झाड दिसते ते तिकडं खाली गाडी लावली आहे. हे इथे पाण्याची टाकी समोर दिसतंय ते आणि हे सगळं पलूस कुंडल तिकडं समोर दिसतोय तो साखर कारखाना आहे. हा सगळा असा व्ह्यू आहे. ती दोघं गेली बघा पुढं. मी आपलं शूटिंग करतोय. मी आपलं राहिलो आहे पाठीमागेच. पण भारी वाटतंय. जवळजवळ 2-2.5 वर्षातनं आलो आहे. मला काय आता आठवेनाच की मागं कुठनं जायचं म्हणजे त्या डोंगरावर कुठनं जायचा रस्ता वगैरे सगळाच विसरला आहे. चला तर पायवाट ही आहे खतरनाक आहे. एक जरी पाय सुटला तरी डायरेक्ट खालीच. हे बघा हे समोर तुम्हाला दिसतंय का नाही हे समोर ते जैन मंदिर आहे बघा. जैन मंदिर आणि या डोंगराची उंची म्हणाल तर 2000 ते 2500 फुटाच्या मध्ये आहे. 2 फेमस डोंगर आहेत आपल्या इथं. मेन कुंडलच 2 आहे ती. एक मेन? गिरी पार्श्वनाथ, एक गिरी पार्श्वनाथ. कुठलं म्हणला गिरी पार्श्वनाथ आणि गिरी पार्श्वनाथ. घरी पार्श्वनाथ झरी पार्श्वनाथ गिरी पार्श्वनाथ हे 2 कुंडलचे भाग आहेत काय. हा. हे 2 कुंडलचे हा मंदिराचे पण हे नाव आहेत 2 आणि डोंगराचे पण नाव आहेत 2. आता पोचणारच आहे आपण. हां पोचणारच आहे बघा. सीता जानकी मंदिराजवळ आत्ता पण पोचणारच आहे. हे तुम्हाला समोर टोपी दिसत असेल टोपी टाईप स्ट्रक्चर तिथं पोचणारच आहे. तिथं आहे ते सीता जानकी मंदिर आहे. आणि असे सगळे मी तुमच्यासमोर चांगले चांगले व्लॉग्स आणत असतो तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रिस्पॉन्स तर चांगला भेटतो आहे पण सबस्क्राईब तुम्ही करत नाही. एक सबस्क्राईब केलं तर तुमच्या एका सबस्क्राईबने मला मोटिवेशन येतं आहे असे चांगले अजून व्हिडिओ बनण्यासाठी. तर सबस्क्राईब करा. आणि हे समोर दिसतंय ते सीता जानकी मंदिर आहे. हनुमानाचं हे आहे मंदिर वरती हे बघा. आणि इथून एक मार्ग आहे बघा ते खाली गाड्या लागले तिथून एक मार्ग आहे. तिथून आपण इथं वरती येऊ शकतोय. आणि परत्या हा तिथल्यापेक्षा मोठा मार्ग आहे ना रे म्हणजे जास्त पायऱ्या आहेत इथं. हो, या जास्त पायऱ्या आहेत. या इथे जास्त पायऱ्या आहेत. हां 300-400 आरामात पायऱ्या असतील आणि त्यापेक्षा उंच आहेत पायऱ्या खड्या पायऱ्या आहेत. त्यामुळं जरा एक 50 पायऱ्या वरती आला की तिथंच तुम्ही हे व्हाल आडवा व्हाल अशा पायऱ्या आहेत. या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत तिथल्यापेक्षा. तर हे मंदिराजवळ आलो आहे आपण. हे वरती दिसतंय ते हनुमानाचं मंदिर. आणि हे कुठलं आहे रे काय झालं हे बघा आलो आहे आपण मंदिराजवळ. हे बघा हे कुठल्या परत्या हे झरी पार्श्वनाथ. झरी पार्श्वनाथ मंदिर आहे बघा. हे जैन समाज. जैन समाजाचं. हे बघा हे आत मूर्ती आहे. आत मूर्ती आहे पण आता कॅमेऱ्यात नाही दिसणार ना. इथून दिसेल तुम्हाला. नाही ते 2 शटर असल्यामुळे ते नाही दिसणार. आणि इकडं आहे ते हनुमानाचं मंदिर आहे इकडं वरती. चला जाऊया. हा आलेलो आहे. आणि हे दिसतंय ते बघा हनुमानाचं मंदिर आहे. हे आत इथं आत्ता कुलूप आहे आपण आत जाऊ शकत नाही ना. हनुमान आणि सीता जानकी. हां जय बजरंगबली. हे बघा हे आत आहे ते असं आपलं हनुमानाची पण हे आहे आणि सीतारामाचं पण हे आहे. राम लक्ष्मण सीताचं पण हे आहे मूर्ती आहे. हे अंधार आहे आता दिसणार नाही एवढं. आम्ही आता दर्शन घेऊन खाली जातो. चालू आहे की तुम्ही कधी आला इकडून तर तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे इथलं.
आणि अगदी तुम्हाला मनाला भावणारं वातावरण आहे. त्यामुळे इथे आला की तुम्ही अवश्य भेट द्या या मंदिराला. आणि पलीकडे आहे ती झरी पार्श्वनाथ म्हणजे जैन मंदिर आहे आपलं, जैन धर्मीयांचं मंदिर आहे ते. तिथे सुद्धा तुम्ही येऊन अवश्य भेट द्या. एकदम तुम्हाला भारी वातावरण आहे. बसायला वगैरे तिथे बाकडे वगैरे आहेत, त्यामुळं काहीसुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. फक्त एकदा निसर्गाच्या वातावरणात या आणि निसर्गाचा आनंद या. कसं आहे, आपल्याला कामाच्या धावपळीनं वगैरे कुठेसुद्धा जायला येत नाही वगैरे. फक्त शनिवार रविवार 1-2 तास वेळ काढून नक्की तुम्ही असं डोंगरावरती वगैरे ट्रेकिंगला जावा. कसं असतं, व्यायाम पण होतो आणि आपलं माइंडसुद्धा फ्रेश होतं आणि नवीन एक ऊर्जा मिळते आपल्याला. त्यामुळं नक्की तुम्ही ट्रेकिंग वगैरे करत जावा. निसर्गात आणि आलं पाहिजे. 100%. जरा एकदा सबस्क्राईब करायला सांगा चॅनलला. सबस्क्राईब करत नाही, ऐकत नाहीत माझं. हा माझा मित्र वेदांत. प्लीज तुम्ही याच्या चॅनलला सबस्क्राईब करा अँड लाईक आणि शेअर करा प्लीज. आता माझं ऐकत नाही, ह्याचं तर ऐका ॲटलिस्ट आता. नाही ऐकणार, भाऊ आहेत आपली म्हणल्या. आणि स्पेशल रिक्वेस्ट कुंडलकर आणि पोलीसकरांना, जर तुमच्यापर्यंत हा व्लॉग पोहोचत असेल तर प्लीज एक सपोर्ट दाखवा. तर आम्ही आता या टोपीकडे जातोय बसायला. ऊन आहे बऱ्यापैकी. जरा आता विश्रांती घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला. आत्ता या पायऱ्या केल्या आहेत बघा, या आत्ता डायरेक्ट कुठं, हां तिकडं मोठ्या डोंगरावर काय. हां मोठ्या पाय वाटत होती मगाशी आपण आलो पायवाट होती. हां एकदम सोपं झालं आपल्याला त्या डोंगरावर जायला. म्हणजे जिथं 2 तास लागायचे तिथं आपण तासाभरात जातोय. आम्ही पण ते मागच्या 2 वर्षापूर्वी आलेलो तर पायऱ्या वगैरे काहीच नव्हत्या. आम्हाला जवळजवळ 2 तास वरती लागलेलं जायला आणि खाली येताना अंधार झाला तर बॅटऱ्या लावून आलो आम्ही खाली. जर त्यावेळेला काही चूक झाली असती, पाय घसरला असता तर डायरेक्ट आम्ही खालीच होतो. हे बघा, तो समोर डोंगर दिसतोय तो, त्या डोंगरावर आम्ही वरती एकदम टॉपला गेलो. तिथं आता पायऱ्या झाल्यात ना रे परत्या. हां पायऱ्या पण हे दिसत आहेत वरतीपर्यंत. पूर्वी होती ती नुसते दगडं होती. आम्ही गेलो 2 वर्षापूर्वी. तर वारं इथे एक नंबर सुटले. इथं जरी उन्हाळ्यात आला किंवा कुठल्या जरी महिन्यात आला तरी वारे असंच भेटणार. वारं बघा तुम्ही किती सुटले ते. आम्ही इथं जरा आता विश्रांती घेतो आणि मग त्या वरच्या मोठ्या डोंगरावर जातो आम्ही. चला आपण आता इथे चालत पुढे जाऊया. चला. आता आपण महाराजांची मूर्ती बघायची आहे. नॅचरली तयार झाल्या डोंगरामध्ये, नॅचरली. मग त्याच्यात तुम्ही बघू शकताय कशी झाली मूर्ती तयार. आम्ही आणि कमेंट पण करा तुम्हाला कसं वाटतंय ते. हो अगदी. हा व्लॉग आणि सगळं तुम्हाला दाखवलेलं कसं वाटतंय किंवा तुमचे काही प्रश्न वगैरे असतील कमेंटमध्ये नक्की विचारा बिनधास्तपणे. काही विषय नाही आहे त्यात. हे बघा, या अशा पायऱ्या गेल्यात, पायरी मार्ग. तिकडं पाणी घेतलं, ह्या दरीतनी पाणी घेतलं. कुठले या टाकी दिसते ते. अरे कसं आणलंय ते. ठीक आहे, पाईप वगैरे टाकले. हां कनेक्शन वगैरे केले. पाईप आणले. हां ठीक आहे, जागोजागी पाणी. जागोजागी. हां तिथं टाके दिसत आहेत. हे बघा महाराजांची मूर्ती दिसली का तुम्हाला. कुठे आहे रे. ही महाराजांची मूर्ती. अरे हां हे बघा दिसली का महाराजांची मूर्ती. ती जी समोर दिसते का नाही, म्हणजे हाताची घडी घातली आहे बघा, चेहरा दिसतोय, जिरे टोप दिसते. ती मूर्ती आता कॅमेऱ्यात किती दिसेल माहीत नाही. मी इथं तुम्हाला फोटो लावतो, फोटोमध्ये नक्की दिसेल किंवा ह्याच्या मोबाईलमध्ये आहे बहुतेक. फोटो आहे ना मोबाईलमध्ये. थांबा, हे बघा. नाही फोटोमध्ये ब्लॅक येते सगळं. तुम्हाला फोटो मी स्क्रीनवर लावतो तेव्हा व्यवस्थित स्पष्ट दिसेल. चला जाऊया आपण आता. हे बघा, हा जो तुम्हाला दगड दिसतोय हे ते नॅचरली हे झालं आहे महाराजांच्या, असं म्हणजे आकृतीमध्ये झालं आहे. हे आता तुम्हाला ते फोटो लावल्यावर स्क्रीनवर दिसेलच कसं आहे ते, पण एकदम नॅचरली आहे, मॅनमेड काहीच नाही आहे. चला आपण आता जाऊया. जवळजवळ आत्ता आहे ते 5:15 वाजलेले आहेत बहुतेक. आम्ही 4ला ट्रेकिंग सुरू केलेलं, 5:15 वाजले. वारं वगैरे असल्यामुळे ना घाम अजिबात येत नाही आहे. टोपी घातली आहे मी सोडा, पण घामाचं तुम्हाला चेहऱ्यावर घाम वगैरे काहीच दिसणार नाही आहे. एक नंबर आहे, एक नंबर. नक्कीच तुम्ही इथं आलं पाहिजे. आता कुंडल आणि पलूसची लोक तर आलीच असतील इथे 100%. तर प्लीज जे कुणी या डोंगरावर आला असेल त्याचा एक्सपिरियन्स प्लीज मला कमेंटमध्ये सांगा बिनधास्त. आणि तुमचा एक्सपिरियन्स पण सांगा
या डोंगरावर आत्तापर्यंत जे जे कोण कोण आलेत ते पोलीसचे असू देत, कुंडलचे असू देत, किंवा अजून हे दोन्ही गाव सोडले तर त्या व्यतिरिक्त अजून कुठलेही असू देत, प्लीज मला एक्सपिरियन्स तुमचा कमेंटमध्ये सांगा या डोंगराचा कसा आहे ते. आणि हे समोर मला दिसतंय ते पायवाट आहे बघा, वरतीपर्यंत आहे ती पायवाट आहे. नाही आम्ही गेलेलो तेव्हा म्हणजे हेच होतं डेंजर, खतरों के खिलाडीच होतं आम्ही जेव्हा हे होतो ते गेलेलो ते. हे ती दरी दिसते बघा, हे बघा हे चाल वारं चालू आहे बघा, आम्ही फ्लाईट जातो, तू काय पडू नको. हा ट्रायपॉड लावलाय, वारं चालू आहे, पडलं तर माझं अवघड होईल घरातनं बाहेर, मला पडलं तर मोबाईल फुटला तर. घसरते जास्त. आणि शक्यतो स्लीपर वगैरे असे काही घालून येऊ नका, बूट वगैरे असे चांगले ग्रिपचे घालून या, कारण सटकतं इथनं, सटकलं की डिरेक्ट खाली, आणि खाली डिरेक्ट गेले की मी वरती. असा इथं हा होय, काही लागणार कैलासवासी असं लागणार समोर नाव. त्यामुळं गडबड करू नका, शिस्तीत आहे इथं. चला आम्ही आता वरती निघतो. गेलं पाहिजे कारण वेळ भरपूर कमी आहे. गेलं पाहिजे. नाही तरी उन्हाळा असल्यामुळं 7:30 पर्यंत असतो उजेड. आता किती 5:30 वाजता आलेत बहुतेक, 7:30 पर्यंत असतो उजेड. आपल्याला साथ दिली, पण आपल्या पायाने पण आपल्याला साथ दिली पाहिजे. हे काय नाही रे, होतंय, चल होतंय काय नाही. हा बरं वरत्या म्हणल्या नाहीत, माझेच आहेत. अजून आहे भरपूर आहे, निम्मा डोंगर आहे हा अजून, एवढंच वरती अजून चालणं. बसा दमला, लावू का इथंच. तर आम्ही आत्ता आलेलो आहे इथं. अजून इथं नाही ते किती एवढंच आहे का वरती, एक 301 पायऱ्या असतील. 300 कुठल्या? मग माझ्यामध्ये टोटल नाही म्हणलं तर 2,000 पायऱ्या आहेत ह्या. 2000 पायऱ्या, 2000 पायऱ्या आहेत इथनं वरती. आणि आतापर्यंत कुंडलचा सगळ्यात मोठा डोंगर आहे हाच डोंगर आहे ना मोठा, सगळ्यात मोठा. तुम्ही इथं पण एकदा या, अनुभव एक नंबर आहे, खतरनाक अनुभव आहे. जिरल्याशिवाय राहणार नाही. हा, जिरल्याशिवाय राहणार नाही तेवढं आहे. मजा येणार काय येणार, हा. पण जिरणार पण तेवढीच. जिरणार पण तेवढीच होय. त्यामुळे आतापर्यंत किती किलोमीटर चालला असेल, 4 किलोमीटर जास्त, 5 तेवढं झालं असेल, 4-5 किलोमीटर झालं असेल टोटल येऊन जाऊन आपलं 10-12 किलोमीटर होते. 10-12 किलोमीटर आपलं चालणं होणार आहे येसोपर्यंत. संध्याकाळी झोप जोरात लागणार आहे आपली. हा, झोप असे पाय असे रामदेव बाबाच होणार आहे. चला आपण जाऊया आता इथं वरती. आपण दम घेतलाय, आता जरा अजून वर गेलं पाहिजे आपल्याला. असे माझ्या मते नाही म्हणलं तर वर जास्त बरं आपल्याला 10-12 टप्पे घ्यायला लागणार आहे ती. कारण कसं आहे, आता चरबी आपली खूप वाढली, त्यामुळे आता 10-12 पायऱ्या झाल्या की दम भरायला लागला. त्यामुळे आपल्याला बसत उठतच गेलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही पण जरा ऍडजस्ट करा आम्हाला. चला, इथं जर तुम्ही समोर बघितलं ना, ती आर्मी अकॅडमीची वगैरे पोरं इथं हे करायला येतात, व्यायाम वगैरे करायला येतात, जॉगिंगला वगैरे भरतीसाठी. हे दिसणार नाही व्हिडिओत, पण इथं जर आलात तर नक्की तुम्हाला आर्मीची 5-6 पोरं तर दिसतील अख्ख्या ट्रेकमध्ये, असे इकडनं पळत असतात जॉगिंग. चला जास्तच दमलोय, हाय जरा बसूया. अजून एक वरती 50 पायऱ्या आहेत, जास्त आहेत. तुम्हाला जर गिरनारला जायचं असेल तर प्रॅक्टिस म्हणून या डोंगरावरती आलं तरी चालेल. इथं पण असं खड्या पायऱ्याच आहेत, मजा आहे पण भारी आहे. वरची वाट बघा कशी आहे, असं एकदम खडा आहे, चालून जिरणारच आहे. चला जाऊया, काठी सापडली याला रस्त्यात. चला परत्या, चल काठी येऊनच चलते. काय होतं जाते दोन्ही साईडला होतं कसं आहे. चला घन डिस्कशन सुरू आहे. चल वरती चल. काठी घे की, आज दे, गाढवांची आहे. चला व्हिडिओ आहे म्हणून काय बोलत नाही आता. चला ते बघा, ती समोर जी वरची टाकी दिसते आपल्याला तिथपर्यंत जायचं वरती. अजून आहे, लांबचा पडला आहे तरी अजून.
पण वरती गेल्यावर तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो कसा आहे ते. चला, या ज्या दिसत आहेत ते तुम्हाला निम्म्यापर्यंतच फक्त पायऱ्या आहेत. तिथनं पुढं आहे ते ट्रेकिंगच करायचं आहे. जे आहेत ते इथंपर्यंतच पायऱ्या आहेत. तिथनं संपत आहेत पायऱ्या. तिथनं वरती आपल्याला असे म्हणजे ट्रेकिंगच करत जायचं आहे. दगड असे आहेत तर तिथनं जायचं आहे. आता बोलायचं पण विना दमलो आहे. काढ पाणी काढ, पाणी पिऊया. प्रत्येक आम्ही आता 25 ते 30 सह्याद्री रांगा आहे म्हणा आपण. हां, ही समोरची दिसते ती सगळी सह्याद्री रांग आहे बघा. हे चालूच आहे. हे बघा, ही जी सगळी दिसते ती सह्याद्री रांग आहे. आणि प्रत्येक आम्ही 25 ते हां आपला डोंगर आहे तो सह्याद्री रांगेतच मोडतो आहे. आणि प्रत्येक 25 ते 30 पायऱ्या झाल्या की आम्ही आता थांबायला लागलो आहे. पहिले चालत होतो एक 40 तर पायऱ्या चालत होतो कंटिन्युअस. आता दम भरायला आता दम भरायला लागला आहे. मांदालो 25 ते 30 पायरी झाल्यानंतर थांबायला लागायला लागले. पाण्याचा पण साठा लिमिटेड आहे आमच्याकडं. आता अर्धच तिघात आम्ही किती 2 बाटल्या आणल्या आहेत तिघात फक्त. आता एक बाटलीचं अर्धी राहिले 2-2 गोटे प्रत्येकी. होय, प्रत्येकी आता 2 गोट पाणी राहील एवढंच आहे. आमच्या डेडिकेशनला हे करा, सपोर्ट करा. आमच्या मित्रांना पण तुम्ही हा व्हिडिओ पाठवा. शेअर पण करा. पाणी आम्हाला वर पोचवायला हेलिकॉप्टरद्वारे. कसं आहे, पाण्यासाठा खूप आमच्याकडे कमी आहे. त्यामुळे किती वेळा आम्ही इथे काढू शकतो काय सांगता येत नाही. त्यामुळे पाण्यामुळे आम्ही तडफडू सुद्धा शकतोय. त्यामुळे प्लीज हा लवकरात लवकर व्हिडिओ शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक पण करा. नाहीतर माझी कॉमेडी कशी आमच्या पापाचे भागीदार तुम्ही व्हाल. घ्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये ह्याला घ्या. MSG मध्ये छोटा भाऊ कदम आहे. त्यामुळेच आजच्या ट्रिपला हा आहे माझ्या बरोबर. आणि इथनं पुढं पण राहणार आहे प्रत्येकाला. इथनं पुढं पण असेच ब्लॉग येत जाणार आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, आपण आता जाऊया वरती. इथून आता मागं बघू शकता अजून वरती अजून आता खरं ट्रेकिंग सुरू होणार आहे. आता तर पायऱ्या मार्ग होता. थोड्याच वेळा पायऱ्या संपल्या. 20 पायऱ्या झाली की आता खरा डोंगर आम्हाला चढायचा आहे. त्यामुळं होय, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. बरं, उठतो आता. चला जाऊया आता. काय पडत्या, कसं वाटतंय? हा बुलेस्ट खायला आहे वरती तरी ट्रेकिंगच आहे. म्हणलं वरनं निम्म्यापर्यंतच आहेत ना पायऱ्या. हा यांनीच केलेत काय? चला, आता हा झाला खरा ट्रेक सुरू. आता आपल्याला असं वरती जायचं आहे, असं त्या टाकीच्या पाठीमागं. तिथून पण अजून वरती आहे. हा आहे तो असा खरा ट्रेक सुरू आहे आता. चला जाऊया. बहुत लंबी चढ़ाई है. देखो देखो, दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. तो स्टार्ट करते हैं. चला जाऊ दे. हा, हळू. कॉम्पिटिशन नको आहे. मराल लोक पण. हा येतोय. खरी कसरत बघायची आहे का तुम्हाला आता? हे बघा, आहे की इथं पाय ठेवायला पण जागा नाही. पाय ठेवायला पण व्यवस्थित. इथून घसरलं की सरळ आहे ते खाली दरीतच आहे. आईला धरायला पण काय नाही राव. हात दे. नाही थांब, येतो. हा, अजून इथनं वरती जायचं असंच. ते बघा किती एकदम असंच जायचं. चला येऊया आपण आता वरती. आई घे, माईकचा आवाज तिथंपर्यंत पोचतोय का नाही माहीत नाही आहे, पण चला. आणि शूज वगैरे काही नीट व्यवस्थित नाही आहेत. आपली शेरवानीच्या खाली चप्पल असते का नाही, तसलं घातलंय मी. सब क्या देखना पड़ रहा है. असले याला ग्रिप वगैरे काहीच नाही. नाही वेदांत घसरायला लागले. हा, येऊया. या आमचा आवाज जात नाही का विदाउट माईकचा? विदाऊट माईक काय माहीत नाही रे, बघायला पाहिजे ते. माहीत लाव की इथनं पुढचं ब्लॉगिंग करा आता. तो देख सकते हो हम अब आ गए हैं. आपको दिखाता हूँ मंदिर. आपको दिख रहा है क्या ये मंदिर का झंडा? ये फ्लैग दिख रहा है क्या आपको? हम अब जल्दी ही पहुँचने वाले हैं. ओ सॉरी, मेरी लैंग्वेज थोड़ी चेंज हो रही है, लेकिन कोई बात नहीं. क्विक से मैं लैंग्वेज चेंज करता हूँ. तर आपण आलेलो आहे गिरी पार्श्वनाथवर. अच्छा. तर मित्रांनो, आपण बघू शकताय. हो, जैन मंदिर आहे. दम भरपूर लागलेला आहे,
खरं पर्याय नाही, आपल्याला गेलं तर पाहिजे. त्यात काय झालं आहे बऱ्याच वर्षांना त्यामुळं तुम्ही पाहू शकताय. तर आपण आलेलो आहे मंदिराजवळ. इकडे सुद्धा मंदिर आहे. आता आपल्याला इकडे सुद्धा जायचं आहे. पण येऊन दे आपल्या सवंगड्यांना येऊन दे. हे काय या लागलेत, दमलेत ते सुद्धा खूप. पण शेवटी आम्ही ट्रेकिंग पूर्ण केलेलं आहे, यशस्वी झालेलो आहे. अरे बाप रे. तर हे आम्ही आत्ता वरती आलेलो आहे आणि इथं समोर तुम्ही या डोंगरापासून समोर गेलं की सागरेश्वरला जाते डायरेक्ट. चला आता इथं जरा फोटोशूट वगैरे करूया आणि रिटर्न आपण खाली जाऊया. इथं वारं म्हणाल तर वाटतच नाही की उन्हाळा आहे. आणि आता संध्याकाळची 6:30 पण वाजता आहेत. आणि इथं जर तुम्ही व्ह्यू बघितला ना तर म्हणजे कुठं असा आपल्या भागात व्ह्यू बघितलाच नसेल. पलूस आणि कुंडलच्या या भागात कुठं असा व्ह्यू बघितला नसेल, असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू असा इथून या डोंगरापासून एक दिसतोय, या डोंगरावर आल्यावर, आणि सागरेश्वरावर गेल्यावर एक दिसतोय. असा व्ह्यू जबरदस्त व्ह्यू आहे. आपण जरा आता फोटोशूट करू. तर मित्रांनो आता आपण आलो आहे मोठ्या डोंगरावर. मग आता तुम्ही तिकडं मागे बघू शकताय, ही आपली कृष्णा नदी आहे. आपल्याला कृष्णा नदी लाभलेली आहे आपल्या भागाला. आणि आपण ह्या डोंगरावरून तो डोंगर तुम्हाला समोर दिसत आहे बघा मित्रांनो, त्या डोंगरावरून आपण असं पार करून हा डोंगर पार करून पलीकडे आपण डायरेक्ट सागरेश्वर अभयारण्यात जाऊ शकतो. या मग काय जायचं आहे आत्ता जाऊ शकतोय मित्रांनो. खरं असं कसं आहे, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, टाइम लिमिट आहे, त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. कसं आहे, ऑफिसचे वगैरे मला काम असतात त्यामुळे काही येऊ शकत नाही. आणि कसं आहे, कार्यकर्ते वाट पाहतात माझी, त्यामुळे कसं प्रत्येकाच्या वेळेला वेळ द्यायला लागतो मला. त्यामुळे कसं आहे, तुम्हाला आता मी कसं तरी थोडासा वेळ मी ॲडजस्ट केलंय. आता बस एकदम भारी. असं एकदम सगळा हेच गेले परत्या, सगळा असा थकवाच गेलाय. हा वरती आलो. होय, खाली जाऊ वाटेन झाले, खाली गरमी आहे. जंगलात पण नाही, कंदमुळे तर खाल्लं असतं. हा, कंदमुळे खाल्ले असते. कसं गावात तर खाऊ शकत नाही, जनावर नाही. तर या व्लॉगमध्ये तुम्ही सुरुवातीपासून बघितलं की हे दोघं बरोबर आहेत माझ्या, हे मित्रच आहेत माझे. आणि तुम्हाला नाव ह्यांचं सांगायचं राहिलं तर हा आहे तो प्रथमेश आहे आणि हा आहे तो ऋतुराज आहे. तर यांच्या सहकार्यांमुळेच आपण आलोय. हे होय म्हणले त्यामुळेच आपण आलोय. झुके रहना पडेगा मेरे आगे. आणि यापुढे ट्रिपमध्ये पण हे आपल्याबरोबर राहणारच आहेत. आपण म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहे. अजून आपल्या इथं भरपूर ठिकाणी आहेत अशी कव्हर करायला. अजून आपण कळसुबाई शिखरावर आता जायचं आहे. नेक्स्ट पॉईंट आपला कळसुबाई शिखर आहे आणि शेवटचा आपला असणार तो माउंट एव्हरेस्ट असणार. अरे हम तो फकीर आदमी है, झोला लेके चल पड़ेंगे जी. माउंट एव्हरेस्ट एक. आणि नाही, याबरोबर आपला सागरेश्वर वगैरे पण कव्हर करायचं. आणि छोटे मोठे ठिकाणं भरपूर आहेत आपल्या इथं, ते या म्हणजे ही दोघं असणारच आहेत आपल्या बरोबर. तर मित्रांनो, आजचा हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत असेच चांगले व्लॉग तुम्हाला तुमच्यासाठी येत राहणार आहेत. तोपर्यंत बाय.